व्यवस्था खराब होने पर आयुक्त नितिन कापड़नीस ने बड़ी कार्रवाई करते हुए 16 अधिकारियों कर्मचारियों को निलंबित किया। साथ ही गंदगी और लापरवाही पर सख्ती दिखाते हुए 1 महीने में सुधार का अल्टीमेटम दिया गया है, अन्यथा सेवा से बर्खास्ती की बात कही है। उपायुक्त हेमंत निकम ने कहा कि लापरवाही बर्दाश्त नहीं होगी। आइए जानते हैं हेमंत निकम इनका आगे का विस्तृत बयान। काही दिवसांपूर्वी माननीय आयुक्त सो तसेच आमचे जे कोण अधिकारी असतील यांनी पूर्ण गावात सर्वे केला होता। त्या अनुषंगाने सर्व जे एस-आय होते, सी-एस-आय होते यांना व्यवस्थित सूचना करण्यात आलेल्या होत्या की कंत्राटदार काम करतोय तर त्याकडे चांगले काम करून घ्यायची जबाबदारी आपली आहे। त्यामुळे त्यांना वेळोवेळी सूचना त्या संदर्भात माननीय आयुक्त सो यांनी केलेल्या होत्या व त्यांना एक सांगितलं होतं की काही दिवसात तुम्हाला वेळ देतो, त्या दिवसात तुम्ही इम्प्रूव्हमेंट दाखवा। तो त्या इम्प्रूव्हमेंट न दिसल्यामुळे माननीय आयुक्त सो यांनी काही दिवसांपूर्वी काही कर्मचाऱ्यांना, त्यात सी-एस-आय आहेत, त्यात एस-आय आहेत, काही मुकादम आहेत, यांना निलंबित केलेलं आहे। परंतु ती एक त्यांच्यासाठी एक अलार्मिंग सिच्युएशन आहे की त्यांनी त्यांच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट दाखवायची आहे। त्या संदर्भात 1 महिन्याच्या पर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे की त्यांनी त्यांच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट दाखवायची आहे। जर इम्प्रूव्हमेंट झाली तर त्यांचे निलंबनही मागे घेण्यात येईल। हे जर केलं तर एक गोष्ट होईल की नागरिकांना स्वच्छता अनुभवायला मिळेल, प्लस कंत्राटदाराकडनं आपल्या जे नगरपालिकेचे महापालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं व्यवस्थित काम करून घेतले तर ह्यात सी-एस-आय आणि एस-आय लोकांवरचा भार कमी होणार आहे, तक्रारी कमी होणार आहे, लोकांनाही एक चांगलं परिसर अनुभवायला मिळणार आहे। तर त्याकरताच हे पावलं माननीय आयुक्त सो व पूर्ण स्वच्छता विभागामार्फत राबवण्यात येणार आहे। तर 1 महिन्याच्या आत त्यांनी जर व्यवस्थित काम केलं तर त्यांच्यावरचा जे निलंबनाचं किंवा कुठली कारवाई आहे ती मागं घेण्यात येऊ शकते। फक्त त्यांनी काम करणं गरजेचं आहे।